नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. काटेई गावातील ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत बामा पाटील, नरेश बामा पाटील, मनोहर बामा पाटील, महेश पाटील, मनसेचे विनोद चौधरी तसेच लोढा हेवन येथील समाजसेवक सेवक म्हात्रे व सागर गंगावणे यांच्या निवासस्थानी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज टीमने जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. प्रसंगी काटेई गावचे ज्येष्ठ विचारवंत चंद्रकांत बामा पाटील आणि त्यांच्या घरातील गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली आणि त्यामागचा किस्सा व हकीकत ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर बोलताना त्यांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. सर्वप्रथम आमच्या इथे हा जो गणेशोत्सव आहे त्यानिमित्त सर्व ऐकणाऱ्या माझ्या भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी गणरायाने द्यावी अशी मी प्रार्थना करतो गणरायांकडे. तसं आमच्या घरातील गणपती एक विशेष त्याचं हे आहे, कारण माझी आई वडील शेतकरी, आम्ही शेतकरी कुटुंबातील आहोत आणि आमच्या बैलाला साप चावला होता गणेश चतुर्थीच्या दिवशी 60 वर्षापूर्वी. आणि बैल मरणार तेव्हा आईने नवस केला का जर माझा बैल उभा राहिला तर मी पुढच्या वर्षापासून गणपती आणणार. म्हणजे असे एकमेव असं उदाहरण असेल की बैलासाठी नवस करून इथे गणेशोत्सव आमच्या इथे चालू होतो. या निमित्ताने जास्त न बोलता सर्वांना विनंती करतो, विशेषतः जे हे आहेत पुढारी आहेत सर्व पक्षीय, त्यांना विनंती आहे का गणरायांची तुमच्यावर कृपा असेल, परंतु तुम्ही आता कल्याण शिल रोडची जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक दूर करायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुम्हाला भूदंड प्रतिसाद जनतेकडून भेटेल. अन्यथा निवडणुकीमध्ये लोक राग पण काढायला कमी करणार नाहीत. तेव्हा सर्वांना विनंती आहे का लोकांचा मार्ग सुकर करा, हीच विनंती. पुनश्च एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.